नमस्कार, मी अमोल जोशी. 10च्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि पहिली बातमी आहे निंबाळकरांवर होणाऱ्या आरोपांबाबतची. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरचे आरोप दिवसेंदिवस वाढत चाललेत. डॉक्टर महिला आत्महत्येनंतर रणजित निंबाळकरांवर आरोप करणारे अनेक प्रकरणं बाहेर आली. मुख्य म्हणजे माजी खासदार निंबाळकरांकडून छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आता निंबाळकरांभोवतीचा आरोपांचा चक्रव्यूह वाढत चाललाय. बीडमधील आगवणे कुटुंबानं सुद्धा निंबाळकरांवर छळाचा आरोप केलाय. तर साताऱ्यातील एका कुटुंबानं आपल्या मुलीच्या मृत्यूवरून देखील संशय व्यक्त करत पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात खळबळजनक आरोप केलेत. मृत तरुणीला हॉटेलवर बोलावून तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहित नाही. काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती? हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजितसिंह हा इकडचा भोसले आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? काय या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय जीव गेला का? काय हत्या झाली का? आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी. आमचा SIT वर सुद्धा विश्वास नाहीये. माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आणि या खून प्रकरणाचा, आम्हाला वाटतंय की याच्यात खून झालाय. आम्हाला वाटतंय की बीडच्या एका पोरीची इन्स्टिट्यूशनल हत्या झाली आहे. ही संस्थात्मक हत्या आहे. तर रणजित निंबाळकरांवर आरोप केल्याप्रकरणी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आलाय. सुषमा अंधारे, जयश्री आगवणे यांच्यावर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा निंबाळकरांनी केलाय. 48 तासांमध्ये सुषमा अंधारेंनी माफी मागावी अशी नोटीस निंबाळकरांनी पाठवली. सुषमा अंधारे, जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे. आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी 277 FIR दाखल केलेले आहेत, हे संपूर्णतः खोटं आहे. एक देखील गुन्हा रणजितदादांनी कुठल्याही ऊस मुकादमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी 277 गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकदमांविरुद्ध दाखल केलेले आहेत. तर या डॉक्टरच्या कुटुंबियांनी सुद्धा आज एक मागणी केली आहे. डॉक्टर महिलेची हत्याच झाली असा आरोप करत तिच्या कुटुंबियांनी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच आरोपीनं सरेंडर कसं केलं असा सवालही कुटुंबानं उपस्थित केला. तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत. लवकरात लवकर SIT समितीची स्थापना करण्यात यावी. त्याशिवाय आम्ही फलटणला जबाब द्यायला जाणार नाही. आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा. माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते CDR मध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी. कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून. आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला. यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले. पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले. मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले? आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले आहेत असं आम्ही पाहतो. आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत. एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो? हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते. तर डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून माजी खासदार